खरीप हंगामाच्या तोंडावर चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नव्या निर्णयानं नागरी येथील शेतकऱ्यांवर संकट कोसळले. जिल्ह्याबाहेरील 7-12 उतार्यावर आधारित शेती असलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारण्यात आल्यानं वर्षानुवर्ष नियमित कर्जफेड करणारे शेकडो शेतकरी अचानक आर्थिक अडचणीत सापडलेत. या निर्णयाविरोधात संतापाची लाट उसळली असून अट तातडीने मागे न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. नागरी सेवा सहकारी संस्था रजिस्टर नंबर 608 अंतर्गत 1000हून अधिक सभासद असून त्यांना दरवर्षी नियमितपणे पीक कर्ज मिळत होते. मात्र 2026-27च्या खरीप हंगामात जिल्ह्याबाहेरील सर्वे क्रमांक असलेल्या जमिनींना कर्ज देण्यास बंदी घालण्यात आल्यानं सुमारे 25 ते 30% शेतकरी कर्जापासून वंचित राहिलेत. नागरी गाव वर्धा जिल्ह्याच्या सीमेलगत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती हिंगणघाट तालुक्यातील पारडी व लाकडी राज्यात आहे. हे शेतकरी पिढ्यानपिढ्या नगरीचे रहिवासी, संस्थेचे सभासद व स्थानिक मतदार असूनही केवळ जमिनीचा सर्वे क्रमांक दुसऱ्या जिल्ह्यात असल्याचं कारण देत त्यांना अपात्र ठरवण्यात येत आहे. त्यामुळे निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांनी पूर्वी घेतलेलं कर्ज वेळेवर फेडून नव्या कर्जासाठी पात्रता मिळवली असतानाही बँकेच्या सॉफ्टवेअर व नियमांचा दाखला देत कर्ज नाकारण्यात आलंय. खरीप हंगामासाठी बियाणे व खते खरेदी करण्याच्या निर्णायक टप्प्यावर निधी उपलब्ध नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. दरम्यान कर्जफेडीसाठी अनेकांनी उसनवारी करून पैसे भरले असून आता पुढील शेती कशी करायची हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकलाय. गावात असंतोष वाढत असून स्थानिक संस्था व बँक प्रशासनावर रोष व्यक्त केला जात आहे. परिस्थिती बिघडण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनानं तातडीनं हस्तक्षेप करावा अशी मागणी होत आहे. शेतकरी प्रतिनिधी संजय रमेशराव सातपुते व इतरांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना निवेदन देत संबंधित अट रद्द करून पूर्ववत पीक कर्ज वितरण सुरू करण्याची मागणी केली आहे. अन्यथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा व सेवा सहकारी सोसायटी समोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. इतक्या वर्षापासून मी सेवा सहकारी संस्थेचा अध्यक्ष आणि त्या संस्थेत 1200 सभासद जवळपास आहे. त्याच्यापैकी 550 ते 600 मध्ये पीक कर्ज वाटप होतात आणि पीक कर्ज वाटप होत असताना येणाऱ्या अडचणी म्हणजे आमच्या नागरी गाव जिल्हा बॉर्डरवर आहे आणि वर्धा जिल्ह्यात पारडी आणि लाडकी साजा हा लागून आहे. त्याच्यामुळे पारडी आणि लाडकी साजात काही लोकांच्या जमिनी आहे आणि त्या वडिलोपार्जित आहे. आतापर्यंत त्या शेतकऱ्यांना CDC बँकच लोन देत होती, पीक कर्जही देत होती आणि सर्वच त्यांना कोणत्याही येणाऱ्या अडचणी कोणत्याच नव्हत्या. पण यावर्षी अचानक तोंडी सूचनेनुसार त्यांना पीक कर्ज नाकारण्यात येत आहे. त्याच्यामुळे ते शेतकरी आमच्या संस्थेवर, स्थानिक बँक कर्मचाऱ्यावर रोष व्यक्त करत आहे. सर्व शेतकरी आणि याचा कुठलाही बँकेचा पुरावा नाही किंवा लेखी असं काही दिलं नाही का कशामुळे आम्ही नाकारला आहे म्हणून. ते मनमानी बँक संचालक बॉडीची चालू आहे. त्यामुळे या संचालक बॉडीचा वर शेतकरी नाराज आहे आणि स्वतः CDC बँकेवरही नाराज आहे. जिल्हा बँक ही शेतकऱ्याची बँक म्हणून ओळखली जाते आणि तीच बँक जर शेतकऱ्याला कर्ज नाकारत असत तर हे शोकांतिक आहे. उलट सांगोला साखर कारखाना आहे, पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखाना, त्याचा 150-150 कोटी हेच बँक लोन देते. त्यांना लोन देता येते आणि जिल्ह्यातल्या लोकांना लोन का नाही देता येतं म्हणजे हे शोकांतिक आहे. याच्यावर वरिष्ठांनी गंभीरतेने दखल घ्यावी अशी आमची मागणी.